जय श्रीराम। येणाऱ्या 29 तारखेला म्हणजे 29 सप्टेंबर 2024 रोजी अचलपूर परतवाडा शहरातून सकल हिंदू समाजाच्या वतीने तसेच शक्ती फाउंडेशनच्या वतीने विराट बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर बाईक रॅलीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धर्मसभेचे आयोजन केलेले आहे। या धर्मसभेमध्ये आपले कट्टर हिंदुत्ववादी धर्मयोद्धा नेते नितेशजी राणे हे प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केलेले आहेत। या सभेचा आणि या बाईक रॅलीचा उद्देश मित्रांनो एवढाच आहे। गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 11 ठिकाणी हिंदू ज्यावेळी गणेश विसर्जनाची रॅली काढत होता त्यांच्यावर ते बेसावध असताना तुफान दगडफेक करण्यात आली। कोण आहे ती लोक? या जिहादी मानसिकतेच्या विरोधात आणि हे प्रकार थांबावेत याच्यासाठी या रॅलीचं आणि मोर्चाचं धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंदूंनी जाग होण्याची वेळ आलेली आहे। हिंदू कधीही स्वतःहून सुरुवात करत नाही। पण मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आता प्रत्येक वेळी सुरुवात जरी दुसऱ्या कोणी केली तर त्याचा अंत हा हिंदू समाजच करेल। या धर्मसभेचं मुख्य उद्देश हिंदूंची आंतरिक सुरक्षा सोबतच देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या अवतीभोवती जे लव जिहादचे प्रकरण आणि प्रकार होत आहेत, हिंदू माता भगिनी ज्या लव जिहादला बळी पडत आहेत त्यांना त्यांचे प्राण गमावावे लागत आहेत, हे प्रकार थांबावेत। लव जिहाद विरोधी कायदा सरकारने आणावा, त्याची कडक अंमलबजावणी व्हावी, याच्यासाठी आपण ते आयोजन केले। त्यासोबतच गोवंश हत्या बंदी कायदा हा महाराष्ट्रात लागू असताना देखील खूप मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या करण्यात येत आहे। त्या कायद्याची कठोरतेने प्रशासनाने अंमलबजावणी करावी। त्यासोबतच जो हिंदू समाज विखुरलेला आहे जातीपातींमध्ये त्याला हिंदुत्वाच्या परमपवित्र भगव्या ध्वजाच्या नेतृत्वात संघटित करणे हा उद्देश या मोर्चाचा आणि या धर्मसभेचा आहे। आज वक्फ बोर्डाचा जो कायदा संसदेत आणला आहे, का गरज पडली याची? कारण लँड जिहादच्या नावाखाली संपूर्ण भारतात अवैध अतिक्रमण होत आहेत आणि जर आपण आज याचा विरोध केला नाही तर एक दिवस संपूर्ण देश ही जिहादी मानसिकता गिळंकृत करून टाकेल। हिंदू समाज अनेक समस्यांशी भांडतोय, त्यातीलच एक समस्या अजून आहे, ती म्हणजे धर्मांतरण। गोरगरीब हिंदूंना वेगवेगळी आमिष देऊन लव जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण करून घेण्यात येतं। हे हिंदूंना आणि हिंदूंचा धर्म संपवण्याचं एक षडयंत्र आहे। या षडयंत्राच्या विरोधात विराट बाईक रॅली आणि धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मला माझ्या सर्व हिंदू समाजावर आणि माझ्या हिंदू तरुणांवर पूर्ण विश्वास आहे की मोठ्या संख्येने ते एक दिवस धर्मासाठी देतील आणि आमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतील। जय श्रीराम।